नमस्कार, मी हितेश शिवराज मुंदाफळे, प्रभाग 32 द मधून सर्वसाधारण पुरुष एक उमेदवार. माझे चुनाचिन्ह आहे बॅट. मी प्रभाग 32 मधून सर्व नागरिकांना एक आवाहन करत आहे की मी एक साधारण व्यक्ती, मी काम करणारा व्यक्ती, मी आधीपासून काम करत आहे. माझ्या राजकारण कोणता आहे नाही, पण मी निवडून आल्यानंतर मी 100% सांगतो, निवडून आल्यानंतर सर्वात पहिले रोजगार. माझ्या प्रभाग 32 मध्ये कोणी बेरोजगार राहणार नाही. सर्वांसाठी मी रोजगाराची व्यवस्था केलेली आहे. आरोग्यापासून कोणी वंचित राहणार नाही आहे, एज्युकेशन पासून कोणी वंचित राहणार नाही आहे. ह्या सगळ्या 3 धोरण मी घेऊन उमेदवारासाठी लढत आहे प्रभाग 32 मधून. आणि आता महिलांसाठी बचत गट, आरोग्य असं शिबिर अनेक आम्ही लावणार आहे. बचत गटच्या माध्यमातून महिलांना सशक्तीकरण जे आहे ते आम्ही सगळं उपलब्ध करून देणार आहे. प्रभाग 32 मध्ये अनेक गल्ल्यामध्ये रोड तुमच्या गट्टू लावणार आहे, झाडाची व्यवस्था करणार आहे, सफाई कामगार लोक हे करणार आहे. त्यानंतर प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावणार आहे, जेणेकरून सगळे महिला, आपले नागरिक, आपले घरचे परिवार सुरक्षित राहणार आहे. या कारणाकरिता मी प्रभाग दक्षिण नागपूर क्षेत्रामध्ये आपला 32चा प्रभाग एवढा स्वच्छ करून दाखवणार आहे का लोक विचार करतील का नाही नागपूर शहरामध्ये दक्षिण नागपूर क्षेत्रामध्ये प्रभाग असो की असा. जेव्हा प्रभाग असा राहील तर सगळे नगरसेवक जेवढे पक्षाचे आहे, हे झोपलेले असेल, हे ब्लॅकलेअर असेल, हे भ्रष्टाचारी नगरसेवक असेल, जेवढे पक्षाचे आहे यांच्या पण चेहरा दिसून पडत का नाही काम कसं केलं पाहिजे. आणि मी काम खरा उतरलेलं काम करण्यासाठी आज मी तुम्हाला सांगतो, मला पक्षाच्या अनेक तिकीट आल्या होत्या. मी शिवसेना शिंदे गटामध्ये होतो, पण शिवसेना शिंदे गटात आमची बंडखोरी केल्या लोकांनी. पण कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला हे सांगतो का तुम्ही पक्षाच्या भरोश्यावर तुम्ही कोणते कामं करू नका. पक्ष कधी आपलं होत नाही. आज तुम्ही लाईव्ह पाहून घेतलेला आहे, डोळ्यासमोर पाहून घेतलेला आहे. आज अनेक पक्ष आहेत, निष्ठावान कार्यकर्ता पक्षामध्ये, पण कोणत्या पक्षाला जे इमानदार निष्ठावान जो कार्यकर्ता होता त्याला तिकीट मिळाली नाही आहे. तिकीट मिळालं फक्त चोरांना तिकीट मिळालेली आहे. जो पैसेवाला आहे, जो लोकांना सामान्य नागरिकचे माणूस नाही आहे, तो सामान्य नागरिकला भाव देऊ शकत नाही, बोलू शकत नाही, तशा लोकांना तिकीट दिलेली आहे. सामान्य नागरिकाला अगर इमानदार नगरसेवक पाहिजे असेल तर मला चुना चिन्ह बॅट 10 नंबरची बटन आहे. प्रभाग 33 असो, 32 असो, 31 असो, 17 असो, तुम्ही सरळ सांगतो, आपल्या लोकांना सांगा फक्त बॅटला निवडून आणा तुम्ही. आणि कोणत्याही पक्षाला तुम्ही निवडून आणू नका. पक्षकर फक्त बंडखोर आहे, पक्ष सामान्य माणसाचा नाही आहे. मी तुम्हाला आधी सांगतो. पण जेवढे अपक्ष लोक जे उभे झालेले आहेत त्यांना तुम्ही निवडून आणा. माझं चुनाचिन्ह बॅट आहे. ड मध्ये तुम्हाला मतदान करायचे आहे. निळ्या रंगाच्या ते मशीन राहील. त्या निळ्या रंगाच्या मशीनवर सर्वात खालची बटन 10 नंबरची हितेश शिवराज मुंदाफळेची या नावाची बटन राहील बॅट ड मध्ये. त्यांना तुम्ही मतदान करा. जास्तीत जास्त मतांना तुम्ही निवडून आणा. काय होते ना, आपण पक्षावर भरोसा राहतो, पक्ष आपल्यावर दुर्लक्ष करतो. तो एकच म्हणते, तुम्ही भाऊ आमचं मटण खाल्लं होतं ना, तुम्ही जेवण करायला आलता ना, तुम्ही खाली दारू प्यायला आलता ना, तुम्ही पैसे घेतले होते ना. या कारणाने तुम्ही आपल्या मतदानाच्या बळी पडू नका. तुम्हाला खरं इमानदार नगरसेवक पाहिजे असेल, तुमच्या हितासाठी, तुमच्या कामासाठी 24 घंटे अवेलेबल, तुमच्या आरोग्याच्या कोणत्याच सुखादुखा तुम्ही साधारण नगरसेवक पाहिजे असेल तर मला तुम्ही प्रभाग 32 कडून निवडून आणा. मी सर्व भारताच्या नागरिकांना एकच सांगणार, तुमचे जे नातेवाईक, जे मित्रमंडळी जे असेल प्रभाग 32 मध्ये, का तुम्ही त्यांना सांगा का प्रभाग 32 मध्ये ड मध्ये बॅटला उमेदवार बनवा. तुम्ही एक वेळा मला फक्त उमेदवार बनवून द्या. 5 वर्षापर्यंत मी असं काया पलटून दाखवणार आहे का माझ्या प्रभाग 32 हे लोक विचार करेल, सर्व पक्ष लोक नाही काम असं केलं पाहिजे म्हणून. हे भ्रष्टाचाराचे काम नाही आहे, हे कार्यकर्त्याची लढाई आहे. हे कार्यकर्त्यासाठी लढून आलो मी. हा कोणता पक्षासाठी लढत नाही आहे. पक्षाला आपल्याला काही महत्व द्यायचं नाही. आज कार्यकर्ता जागृत झालेले आहे. आज त्यामुळे 60 ते 70% लोक अपक्ष लढून झाले. मित्रांनो, मी सर्वांना एकाच विनंती करीन का कोणत्याही पक्षाला मतदान करू नका. तुम्ही यांच्या बळी पडू नका. हे अंधे भक्त आहे. हे तुमचं शोषण करण्यासाठी तुमचा वापर करून राहिले. तुम्हाला शोषण करायचे असेल तर इथे यूज व्हा, बळी पडा. शोषण नाही व्हायचे आहे. चांगले कामं करणार नगरसेवक पाहिजे असेल तर मला निवडून द्या. बाकीचे अपक्ष लोक आहे त्यांना पण तुम्ही निवडून द्या. अपक्षमध्ये अ ब क ड 4 बटन तुम्हाला दाबायचे. अ ब क ड यांनी अपक्षमध्ये निवडून द्या तुम्ही. आणि ड मध्ये मला मतदान करायला विसरू नका. मी तुमच्या हक्काच्या, तुमच्या कामाच्या व्यक्ती आहे, तुमच्या अधिकाराच्या व्यक्ती आहे. आणि मी जेवढा पॉम्पलेट दिलेला आहे, प्रत्येक पॉम्पलेट माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. तुम्हाला कोणत्याही सुखादुखात कोणतीही अडचण आहे तर मला नक्कीच फोन करा. मी मागं हटणारा व्यक्ती, ज्या कोरोनासारखा मागा नाही हटलो, लोक सेवा करत आलो, बिना बॅनर बिना फोटो नाही मी काम करत आलो. तर आता काय, आता अजून चांगले कामं करणार आहे. एवढी अबिलिटी आहे. मी साधारण व्यक्ती आहे, मी गरीब घरचा व्यक्ती आहे. मी तुमच्यासारखा खूप मोठा खूप पैशाला व्यक्ती नाही आहे. मी सामान्य माणूस आहो.
पण मी काम करणारा माणूस आहोत. कोणते कामं असेल तुमचे मी करून करणार आहे. म्हणून म्हणतो का तुम्ही बळी न पडता प्रभाग 32 मधून मला निवडून द्या. एक अपेक्षा ठेवतो, सर्व नागरिकांना आवाहन करतो, आपल्या कोणाच्या बोलण्यावरून आपलं मतदान वेस्ट करू नका. जाऊन पहिले सगळ्यात डला मतदान करायचे आहे, बाकी अपक्षाला मतदान करायचे आहे. हेच विनंती करतो मी हितेश शिवराज मुंडाफळे. परत मी तुम्हाला सांगतो, मी हितेश शिवराज मुंडाफळे, प्रभाग 32, सर्वसाधारण पुरुष. ड मध्ये येतो मी, आणि ड मध्ये 10 नंबरचे बटन आहे बॅट. फक्त बॅट 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 माझं चुनाव चिन्ह आहे, फक्त बॅट. या बॅटला तुम्ही मतदान करा आणि जास्तीत जास्त लोकांना सांगा मी निवडून आलो पाहिजे. तुमच्या हितासाठी मी काम करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भारत.